श्री गजानन महाराज भाग 14. मलकापूरला संताला न्यावयाचे 2-3 वेळा ठरले, पण संतांच्या मनात नव्हते. भास्कर पाटलाने जबरदस्ती करून आपल्या वशिलात संताला चालावयास भाग पाडले. न बोलता संत स्टेशनवर आले. सर्वांची नजर चुकवून ते नग्न स्थितीत बायकांच्या डब्यात शिरले. एकच आरडाओरड झाली. सर्व अधिकारी जमले व संताला जबरदस्तीने ओढून खाली आणून बसवले. अनेक प्रश्न वादावादी भानगडी झाल्या. गाडी सोडण्यास सांगितले, पण गाडी काही केल्या चालू होईना. उत्तम स्थितीत सुसज्ज सोडलेली गाडी का चालू नये ह्याबद्दल कोणाच्याच लक्षात येऊ शकले नाही. भुसावळ हे केंद्राचे ठिकाण. तेथून ताऱ्याने इंजिनियर व मुख्य साहेब बोलविला गेला. तपासण्याअंती गाडी उत्तम होती. साहेब इंग्रज होता. त्याने बारीक चौकशी केली आणि त्या संताकडे पाहताच हॅट काढून त्याने नमस्कार केला. संत हसले व म्हणाले, आमचे लोक आमची फजिती करू पाहतात. काही गरज होती नेण्याची. मोठेपणा पाहिजे ना. घे गण्या आता भोग फळ. भास्कराकडे पाहत संत म्हणाले. साहेबांच्या विनंतीला संताने मान दिला व गाडी चालू झाली. गाडीच्या खोळंब्यामुळे केस झाली. संतांच्या कोर्टात बोलावणे आले. ह्या विदेयी संतावर साहेब रागावले, दटावून बोलू लागले. पण संताला त्याचे काहीच वाटले नाही. उलट, चिलीम भरून द्या, मग पाहू काय ते देतात चिलीम. ह्या शब्दाने साहेब गार झाला. संताला त्यांनी चिलीम पाजली व त्यांचे रक्षक भास्कर ह्यांच्या निष्काळजीपणाबद्दल 5 रुपये दंड करून पुन्हा असे घडता कामा नये असे बजावले. संत हळूच कोर्टाबाहेर पडले. भास्कराकडे पाहत जणू काय ते म्हणत होते, नेशील आता मला कुठं, मोठा आला आपला वशिला दाखवणारा. आम्ही कोणाचे ताबेदार आहोत का. याद राख, आमच्या म्हणण्याप्रमाणेच सर्वांनी वागले पाहिजे. आम्हाला वेडे समजता का. तर भोगा प्रायश्चित्त, भरा दंड, गुलामच तुम्ही. आणि धावतच मंदिरात येऊन पोचले. पायी इतक्या सपाटून आले की सर्वांनाच आश्चर्य वाटले. राजाराम कव्हर पायाच्या फोडाने भारी त्रासला होता. शेवटी तो दवाखान्यात भरती झाला. खामगावला सरकारी दवाखाना चांगला म्हणून त्या ठिकाणी उपचार चालू ठेवला. काही केल्या गुण येईना. कव्हर हा गजाननांचा भक्त होता. नियमित नामस्मरण, नमस्कार व आरती करणे हा त्यांचा क्रम भोग आहे ही त्याची समजूत होती आणि ती खरी होती. त्याने कधीही गजाननावर भार घातला नाही. ह्या ठिकाणी श्री गुरुचरित्रातील प्रसंगाची आठवण होते. कव्हरला यातनेत श्री गुरूंचे दर्शन व्हायचे होते की काय कोण जाणे. त्याचा फोड आज अतिशय ठणकू लागला. डॉक्टर कंटाळला. तो फोड फुटेना, वेदना थांबेना. असह्य वेदनेत तो तळमळू लागला. सकाळची वेळ. देवा गजानना, आता नाही रे सोसवत देवा, मला बोलवा हो चरणाजवळ. ही अंतरीची कळवळून मारलेली हाक संताला कशी ऐकू जाणार नाही. योगच तो. एका क्षणाच्या आत ब्राह्मणाच्या वेशात संत अंगारा तीर्थ घेऊन गेले. हा शेगावच्या संताने पाठवला असे सांगून निघून गेले. विश्वासाने बायकोने फोडावर तीर्थ शिंपडले व अंगारा लावला. जय गजानन, जय गजानन ह्या जपातच कव्हरला केव्हा झोप लागली हे कोणालाच कळले नाही. त्यात तो फोड फुटला व सर्व घाण बाहेर पडली. विश्वासाचे फळ. विश्वासाने टाहो फोडून हाक देता संत आले. श्रद्धा असावी ती अशी. पंढरपूरला दरवर्षी नियमाने संत जात व त्यांच्याबरोबर अनेक भक्त वारीला जात. बापूना काळे हा संताजवळ सेवा करी व त्यांनाच विठोबा समजून नमस्कार करी. गर्दीत जाणे त्याला जमेना हे संतांनी ओळखले. का रे बापूंना, सर्व विठ्ठलाच्या दर्शनास गेले, तू तर इथेच बसला. जा घे दर्शन आणि ये. तो उठेना व सेवा सोडेना. मला तुम्हीच पंढरीनाथ दरबारात आला आहात, आणखीन काय पाहिजे. गजाननाने त्याला डोळे मिटायला सांगितले व उघड म्हणतात साक्षात विठ्ठल रूपात भगवंतच त्याला दिसले. त्यांनी साष्टांग नमस्कार केला. भाग्य म्हणूनच त्याला ह्या दर्शनाचा योग संताने दिला. त्याच्या मोबदल्यात एक पुत्र आला. तोही पंढरीची वारी करू लागला. एका वारीत सोबतच्या वारकऱ्याला हागवणीने गांजले. त्याला तिथेच टाकून लोक जाऊ लागले. त्याची स्थिती हलाखीची झाली. संताने त्याला हाताने कुरवाळले व चल उठ. मी गावकऱ्यांना काय सांगू. उठ चल माझ्याबरोबर असे म्हणताच खरोखरच उठला व चालू लागला. हे पाहताच सर्व संतांचा जय जयकार करीत गावाला परत आले. सर्व गावोगाव ही वार्ता पसरली.
एक विद्वान कर्मठ ब्राह्मण ती कीर्ती ऐकून संतांच्या भेटीस आला. सकाळी दरवाजात येताच एक काळे मेलेले कुत्रे त्याला दिसले. अरे रे, जिथे कुत्रे मरतात तिथे माणूस वाचणे कसे शक्य आहे? एवढा मोठा ज्ञानी विनाकारण इथे आलो, व्यर्थ खर्च झाला. लोक असे वेडपट आहेत, काहीही ढोंग धतुरा करतात. संतांनी त्यांचे ते विचार चालू असतानाच त्या कुत्र्याला हाक मारली. तोच कुत्रा झोपेतून उठल्याप्रमाणे धावू लागला. हे आश्चर्य पाहताच तो पंडित धावला व संतांचे त्याने पाय धरून माफी मागली. काशीनाथाच्या वडिलांने गजाननाची स्तुती करून त्या योग्याचे दर्शन घ्याव्यास काशीनाथला पाठविले. संतांच्या दर्शनात जावे तर नोकरीच्या कामकाजाबद्दल जबाबदारी त्याच्यावर होती. हिम्मत करून तो दर्शनाला गेला. संतांनी त्याला आलिंगन दिले. न थांबविता वापस जायला सांगितले. भेटीला आलेल्याशी शब्द बोलले नाहीत. भेटीला आलेल्याशी शब्द बोलले नाहीत. वर वापस जा सांगताच काशीनाथ रागातच घरी आला. तो टपालवाला दारात वाट पाहत असलेला दिसला. ती तार वाजताच संतांच्या समयसूचकतेबद्दल त्यांना आदर वाटला. तेथूनच त्यांनी वंदन केलं. तार बढती झाल्याची होती. आनंद गगनात मावेना. पुन्हा त्याने संतांचे रविवारी दर्शन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. नियमित वारी व त्याचा ध्यास ह्यामुळे त्यांच्या जीवनात ते विजयी, आनंदी व व्यवहार दक्ष, चतुर असे सर्वांना वाटू लागले. हरिभाऊ जाखंडे संगमनेरचे विद्वान होते, पण त्यांच्या मनाला शांती काही गेल्या मिळवता आली नाही. पर्वकाळी संत त्यांच्या घरी आले. त्यांच्या हातावर तांबडा खडा ठेवून पूजा कर, तुला पावेल असे सांगितले आणि त्याला शांतपणे ओळख दिली. अरे, माझ्याच मुखाने का थोरवे ऐकशील? हा तांबडा कडा म्हणजे मी गजानन. प्रत्येक चतुर्थीस पूजशील तर तुझे मनोगत पूर्ण होईल. जा, सांभाळ पुढे. अशा तऱ्हेने भक्तांचा वाटा भक्तांना देत देत शके 1832 कार्तिकेच्या वारीस भक्तांसह पंढरपूरला आले. पंढरीनाथांना पाहताच पंढरीनाथाच्या आज्ञेप्रमाणे अवतार संपवण्याची वेळ आली. येत्या भाद्रपद चतुर्थी वा पंचमीला आमची आपल्या चरणाजवळ यायची इच्छा आहे. यात्रा संपवून परतलेले भक्त उदास होते. ज्ञानी त्यांना डोळे भरून पाहत राहिले. संत प्रत्येकाला त्याचे कल्याण कसे होईल याचाच बोध करीत राहिले. भक्त हो, मी आलो न गेलो, इथला इथेच राहणार आहे. तुमचे हे अतुल प्रेम सेवा ह्याने मला कायमचे ऋणी करून ठेवले आहे. ज्याचे हित त्याने आपले कर्माप्रमाणे साधावे हेच सर्वाचे सार आहे. दया, क्षमा, शांतीने मानव तरतो, तो प्रत्येकाचा चाहता होतो. वृत्ती नेहमी परोपकारी ठेवा. प्रत्येक कामाचे श्रेय भगवंतचरणी महा, त्यानेच तुमचा उद्धार होईल. हा पसारा वाढता खरा, पण त्यापासून अलिप्त असावे म्हणजे संसार माया आपला पाठलाग करणार नाही. अनुभवाने सर्व त्यागावे, त्यात लुडबुडत पडू नये. आज माझा मोठा भाऊ येणार, हरी उठ, त्याची सोय लावा. तो कर्मनिष्ठ, योगी, तपस्वी, ज्ञानी, जगदुद्धारक अवधूत आहे. त्याने माझ्यावर कृपा केली. आणि खरोखरच संध्याकाळी न कळत गाणगापूरचे अवधूत श्री नृसिंह सरस्वती आले. नेत्रानेच हिजगूज केले. अवतार संपवताना आनंदाने आशीर्वाद दिला व निघून गेले. कोणालाच काही समजले नाही की कळले नाही. मात्र गजानन आनंदात दिसले. त्यांच्या सहवासातील भक्त साळूबाई स्वयंपाक करी व सर्वांना जेवू घाली. तिला त्यांनी आशीर्वाद दिला. वेदात निपुण म्हणून वाराणसीवरून आत्माराम संतांजवळ ज्ञान दाखवायला आला, पण त्याचे चुकलेले मंत्र संतांनी दुरुस्त करून त्याला ज्ञानाची जाणीव करून दिली. त्याने काशी सोडली व तो तेथेच सेवेला राहिला. मोरगावचे मारुतीपंत जवळील तिमाजी नोकराला धडा देऊन मालक व नोकर सावध असावा हे शेतातील ढोरू हाकलून दर्शनाकरता मोरोपंत येताच त्यांना प्रेमाने समजावून सांगितले. विनाकारण संतावर भार टाकून टाळ कुटणे हा भक्तिमार्ग नव्हे, किंवा अशांना थारा देऊन पोचणे हा काही परोपकार नव्हे. कर्तव्याची जाणीव व त्याचा एकमेकाला मोबदला देणे हेच श्रेष्ठ होय.